तर राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम टोले सल्ले टोमणे यांनी गाजत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाची जी जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली होती त्याच जाहिरातींवरनं काहीसा वाद सुद्धा समोर आला। कारण वर्तमानपत्रातल्या जाहिरातींमध्ये फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचाच फोटो झळकल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धारेवर धरलं। बॅनरवरती महापुरुषांचे फोटो नसल्याचा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। तर शरद पवार पक्षाचा वायबी चव्हाण सेंटरमध्ये जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातनं महापुरुषांचे फोटो गायब होते असा पलटवार इकडच्या राष्ट्रवादीने सुद्धा केला। आजच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात महापुरुषांचे फोटो हे झळकताना पाहायला मिळाले। की एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आता कुठेतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। आमच्या मंचावरती महापुरुष आहेत, आमच्या मंचावरच्या बॅकड्रॉपवरती महापुरुष आहेत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी रोहितदादांनी सकाळी ते विधान केलेले। मी रोहितदादाला आपल्या माध्यमातून सांगतो की रोहितदादा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून तुम्ही बंद करा। कालच तुम्ही वर्धापन दिन हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे साजरा केला। तुम्ही साजरा केलेल्या वर्धापन दिनाचे हे फोटो आहेत, तुमच्या कुठल्याही बॅनरवरती महापुरुषांचा फोटो नव्हता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.